नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांच्या लेखणीतनं साकारलेली एक अजरामर कादंबरी सामना. आज या कादंबरीचा पहिला भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. आपली पांढरी शुभ्र नाव काठाला लावून सिकंदर चाचा बिडी फुंकत बसला होता. कोरीव पण चरबट दाढीवर हात फिरवत दूरवर कानोसा घेत होता. त्या मस्तवाल डोळ्यात कोबरा वळवळत होता. कमवलेल्या देहावर लांब सडक 3 बटनांचा तांबडा ढगळ सदरा सळसळत होता. डोक्यावर लुंगीची टापरी बांधून तो कसला तरी विचार करत होता. कृष्णा नदी बेफाम वाहत होती. आसपासची जमीन फुलवीत एखाद्या लक्षाधीश कन्येच्या मस्तीत ती वाहत होती. मळीला हिरवीगार मका तरळत होता. लांब सडक मनगटासारख्या शेवऱ्या सळसळत होत्या. तिच्या निवाळ संथ पाण्यावर नजर ठरत नव्हती. तेवढ्या 7 मैलांच्या परिसरात चाच्याची एकुलती एक नाव मिजाशीत पाण्यात घुसायला उत्सुक होती. कधी काळी फळांचा व्यापार करणारा चाचा आता नाव वल्हवण्याचा धंदा करत होता. फळांच्या व्यापारात 25,000चा फटका बसताच त्यांनी त्या धंद्याकडे कायमची पाठ फिरवली होती. नवी नाव तयार करून तो माणसांची वाहतूक करत होता. माणशी 4 आणं म्हटलं तरी दिवसाला 100 रुपयाला मरण नव्हतं. आपल्या गोड पण रुबाबदार बोलण्याने त्यांनी माणसं जोडलेली होती. ज्याच्या पैशासाठी हात पसरत नव्हता, माणसं त्याच्या हातावर पैसे ठेवत होती. बारक्या पोरांचा पैसा तो कधीच घेत नसे. एखादा आग्रहानं लागला द्यायला तर चाचा म्हणायचा, अरे ही अल्लाची लेकरं, खुदाची छोटी रूपं, इनसे पैसे लेना तो महापाप है. अरे पण चाचाजी, असानं धंदा कसा होणार? अरे देने वाला ऊपर बैठा है, सगळं तो देतो. माणसं कौतुकानं हसायची. सिकंदर चाचाही पाण्याचा अंदाज घेत नाव वल्हवत राहायचा. मनातून खुदाला सलाम करायचा. नावेत माणसं येऊन बसली तरी चाचा अजून बिडीच फुकत होता. एक जण म्हणाला, अहो चला की चाचाजी, नाव भरली की. चाच्यानी चमकून पाहिलं, मग हसत म्हणाला, अरे एवढी कसली घाई आहे, जरा ढेरो ना. का हो, कुणी येणार आहे का चाचा? हां भाई हां, अरे माझा बेटा येणार आहे कोल्हापूरहून. मग थांबायला पाहिजे की. चंच्या सुटल्या. कोणी तंबाखू खायला लागला, कोण पान खाऊन पिंक टाकायला लागलं, कोणी दुसऱ्याच्या काडीवर आपल्या बिड्या पेटवल्या. काय करतो काय पोरगा कोल्हापुरात? अहो शिकतोय, हे शेवटचं वर्ष आहे. पोरगा बाकी हुशार निघाला चाच्याची. खुदा की देन है. चला, तुम्हाला पलीकडं सोडून मग येतो माघारी. दूरवर पाहत पोराचा अंदाज घेत चाच्याजींनी वल्ह मारलं. नाव पुढे सरकले. खोल प्रवाहात घुसता चाच्याजीनं वल्ह ठेवलं. लांब सडक बांबू घेतला. तळापर्यंत खुपसून तो नावेला गती देऊ लागला. नावेवरच तो फिरायचा, इकडून तिकडे करायचा. दोन्ही हातांनी गाळात बांबू दाबत नाव पुढे रेटायचा. प्रवाहाला कापत उमद्या जनावरासारखी नाव पुढे सरकत राहायची. नाव गावाला भिडताच माणसं पटापटा उतरली. सुट्टे पैसे खुळखुळू लागले. दणकीत चिल्लर खुळखुळू लागली. हिशेब जमला तशी नाव त्याने परत वळवण्याचा विचार केला, पण पलीकडचा अंदाज घेत तो तिथेच थांबला. जवळच दगडी घाट, 500 पायऱ्यांचा. वरती ऐस पैस गाव असलेलं. तेवढ्या गर्दीतही मंदिराची 2 शिखरं आभाळात घुसलेली. काठावर प्रचंड वडाची झाडं रखवालदारासारखी उभी असलेली. चाच्यानी पुन्हा पैसे मोजले, होते तसे नीट जपून ठेवले. बिडी काढली, बैठक मारत पेटवली. ओंजळी एवढा धूर काढत आत चढलेल्या बायकांना म्हणाला,
काय आज सकाळी सकाळी धावपळ? बाजार आहे ना सातारचा. अरे बापरं, सालं लक्षातच नव्हतं. आता पोराला गाडी मिळणं अवघड. जाताना गर्दी, येताना कुठची काय सांगता येत नाही. आता माणूस चालायला मागतंय कुठं? माझ्या तरुणपणात ही नदी मी कारभारणीला पाठीव टाकून पळून जायचो. असू नका, खरी बात सांगतोय. अपच्याचे जी ते दिस राहिल्यात का आता? आता माणसं सुखासीन बनली. तरी बरं निदान अजून स्वतःच्या हातानं खाते ती. सारेच हसले. चाचाजीही मनमुराद हसला. एकाएकी तो पलीकडच्या तीराकडे बघत राहिला. आपला देखणा पोरगा त्याने लांबूनच ओळखला. इतक्यात कॉलेजला जाणारी 7-8 पोरं पळत आली, नावेत चढली. चाच्याला खुश बघून म्हणाली, अरे चाचाजी, बहुत खुश दिख रहे हो. हाँ भाई हाँ. क्यों चाचा, सलीम आने वाला है क्या? हाँ, अरे आने वाला नहीं, आया है. उधर देखो, मेरा बेटा शेर है, शेर देखो. पोरं हरकली. सगळे सलीमचे दोस्त सलीम भैया जिंदाबाद म्हणून ओरडायला लागली. सगळी नाव त्यांनी दणाणून टाकली. त्यातला एक जण म्हणला, आज हम पैसे नहीं देंगे चाचा. चाचाजी हात उंचावत ओरडला, अरे आज हम भी किसी से पैसे नहीं लेंगे. पोरं हरकली. नावेवरच वह्या वाजवत नाचायला लागली. अरे हळूहळू, नाव डळमळती ना. पोरांचं खिदळणं जास्तच वाढलं. मग चाच्यालाही जोर चढला. तोही पोरात पोर होऊन नाचायला लागला. नावेत बसलेल्या बाकी प्रवाशांना काय करावं सुचेना. ते खोळ्यागत टाळ्या पिटायला लागले. नाव काठावर लागताच पोरांनी पटापट उड्या टाकल्या. त्याला मिठी मारली, ओरडायला सुरुवात केली. सलीमला काय करावं समजेना. तो हसला. साऱ्यांच्या हातात हात देत तो चाचाजींकडे धावला. त्यांना कडकडून भेटला. त्याचेही डोळे पाण्याने डबडबले. आपल्या देखण्या पोराच्या तोंडावरून हात फिरवून तो सगळ्यांकडे अभिमानानं पाहत राहिला. कॉलेजची पोरं गाडी गाठायला पळाली. इतर लोकही पांगले. राहिला तो चाचा आणि त्याचा पोरगा. जवळच खाशा मामाची चहाची टपरी. चाचा पोराच्या पाठीवर हात टाकत म्हणला, चल चहा घेऊ. त्यांनी पोराला भजी चहा मागवला. स्वतः बिडी पेटवली आणि म्हणाला, कवाशी निघाला होतास? काय रात्री 1 वाजता गाडीत बसलोय. छान. आणि मी सकाळपासून म्हणतोय अजून काही येणं, अजून काही येणं. झाली का परीक्षा? झाली झाली की. सगळे पेपर झाकास गेले. बरं झालं, अल्लाची छाया आहे. गावात काही विशेष नाही? काय नाही, छान चाललंय. आपण भलं, आपला धंदा भाला. मध्ये कोणाची उठा ठेव नाही. चांगलं आहे, पण तब्येत खालावली आब्बाजी. हा, आता हातानं रांधायचं, तेच खायचं. अलीकडं दिसतनं एकदा थापतो भाकरी. दिवस मावळला का कवा अंग टाकेन असं होतं बघ. चला, माणसं थांबलेत आपल्यासाठी. एव्हाना नाव माणसांनी भरली होती. चाचाजी येता साऱ्यांनी सलाम ठोकला. चला की चाचाजी, उशीर होतोय. अरे बेटा आया है ना. अरे वा वा वा. आता उन्हाळ्याची सुट्टी असेल नाही का? होय, अल्लाह की दुआ है, सब ठीक है. चाचाजी, हे पैसे घ्या ना. ना, माझ्याकडं कशाला द्याता? पोराकडं द्या. आता त्योच मालक. म्हणजे त्याला बी ह्या धंद्यात घालायचं ठरवलं म्हणा की. छा. अरे वो तो लॉन्च चलाएगा, जहाज पे बडा साहब बनेगा वो. माणसं हसली. पावली आधेलीनं सलीमची ओंजळ भरली. त्यालाही बरं वाटलं. काठावर येताच लोकांनी घाटावर उड्या मारल्या. चाचाजी, त्याचा पोरगा, सगळ्यांना विसरून जो तो आपापलं गठुळं सावरत निघाला. कुणी कापडं आणलेली, कुणी पोराबाळासाठी खाऊ आणलेला, कुणी किराणा भरलेला, कुणी भाजीपाला. माणसागणिक गरजा वेगळ्या. सलीम आब्बाजींना म्हणाला, खरं तर या गावाला पूल पाहिजे. अरे 100 वर्षात पूल नाही झाला तो आता काय होतोय? सरकारचं ध्यानच नाही. नाही, ध्यान नाही होत ते बरं रे. का हो? अरे आपला धंदा बसना नाही तर. बाप लेक मनापासून हसले. दोघेही घरी जायला निघाले.
सिकंदर चाच्यानं नावेची साखळी नांगराशी नीट बांधली, निघाला ढेंगा टाकत घराकडं. पुढनं नानासाहेब शिंदे आले. छत्री सावरी चाच्या कमरेत वाकला. सलाम आबासाहेब. सलाम सलाम. कोण पाहुणे? पाहुणं नाही जी, पोरगा आहे. अरे वा, सिनेमातल्या नाटासारखा देख नाही की. अल्लाची कृपा आहे. चलतो. ठीक आहे. सलीम पाठमोरा वळत म्हणाला, हे राजे नानासाहेब शिंदे का? बडी माणसं, उभ्या गावावर दरारा. पण राजा थकलाय आता. थकला तरी रुबाब वही आहे उसका. घरात येणाऱ्याला उपाशी कुठला पाठवायला. पण चिडला म्हणजे भयानक, खतरनाकच. चालायचंच. चलूया. या भाड्यांच्या भाड्या गोष्टी आपल्या आवाक्या पलीकडच्या आहेत. सलीमने दारात हातपाय धुतले. तोंडल्याच्या वेलीवरचं एक कोवळं तोंडलं तोंडात टाकत म्हणाला, चांगलाच भरारलाय की वेल. मग अरे रोज आंघोळ त्याच्या मुळाशी करतोय. म्हणजे गरम पाणी पिऊन फुलला म्हणा की. अरे गरम नवं बेटा, गार. तुझ्या आईची सवय आहे. ये आत ये. घर छोटंसंच, फक्त एक खोली, 10 फूट लांबी रुंदीची. भली दांडगी चूल कोपऱ्यात, लाकडांचा ढिगारा, 25-30 भांडी, पाण्यासाठी रांजण. घर साधं, पण चाच्यानं सारवून सुरवून स्वच्छ ठेवलं होतं. पत्र्याला जळमट कुठलं लागायला. चहा प्याणार का जेवणार? आधी जेवणार. अच्छा. चाच्यानं चूल पेटवली, 2 अंडी वाटीत फोडली, पोरासाठी 2 भाकरी थापल्या. गरम गरम आमलेट, गरम गरम भाकरी वाढत म्हणाला, खा बेटा खा. तिखट काय देऊ का? सकाळचं कालवण असन की. हाय कारल्याचं देऊ का? नाही नको. झाकास तेल चटणी द्या. ही घे, तुझ्या हाताने घे. अरे पर पोरा बॅग कुठं आहे तुझी? अरे नावत राहिली वाटतं. राहू दे, कुठं जाणार नाही. तू जेव, मी आणतो. चाच्याची हात धुवून पळाला. सलीमला उगाच ओशाळल्यासारखं झालं. तो उठला, कारल्याचा वरचा रस्सा घेतला, पोटभर जेवला. तो हात धुवून उठणार एवढा चाचा आला. गावली ना? अरे कोण नेतंय? गाव तसं चांगलं आहे बाळा, आपण सावध राहायचं. पण आब्बाजी, मी तुम्हाला काय आणलंय वळखा बरं? तंबाखू? छा. मच्छी रूट? नाही हो. मग सरदारी झागा? नाही. मग काय आपल्याला ओळखत नाही बाबा. अहो स्वेटर आणलाय, बघा कसा आहे. सारखं पाण्यात गारठ्यात काम करताना म्हणून आणला. चाच्याजीने स्वेटर हातात घेतला. त्याचे डोळे डबडबले. कधी काळी सलीमच्या आईने त्यांच्यासाठी स्वेटर विणला होता. आता पोरांनी विकत आणला होता. ठेव, रात्री घालीन. रोज घालायचा. गारठ्याने किती हाडकलाय तुम्ही? गारठ्यानं नाही पोरा, मी परिस्थितीने हाडकलोही. एकदा तू नोकरीला लागला ना, म्हणजे मी बिनगोड झालो. अरे पण पैसे कुठनं आणले तू या स्वेटरसाठी? तुम्ही पाठवलेल्या पैशातनं साठवले आहेत. अजून बी येत दाखवू का? नाही नको, असू दे तुझ्याजवळ. आणि पेटीला नीट टाळा लाव, माणसं वाईट झाले आहेत. सुताराची म्हातारी आलीच वासाव. कुणाशी बोलताय चाच्याजी? बादशाह आलाय, बादशाह. कोण? उस्मान आला वय? कावाशी आला र? आत्ताच आलाय. म्हातारी पुढे आली. सलीमच्या तोंडावरनं हात फिरवत म्हणाली, केवढा र लोठा झालास बाबा. आणि आईला नाही वय आणायची? नाही, आई नाही आली. का नाही आली आई तुझी? आई म्हणली, सुताराची बडबडी म्हातारी लय कटकट करती, ती मरत नाही तवर मी काही येणार नाही. हात मोड दे. यो तर सलीम आहे वाटतं. का रे चाच्या, म्हातारीची टिंगल करताय वय बापलिकली मिळून? नाही, गंमत केली थोडी. आत खोळ्यानो. आता उद्या सकाळी शिरा भजी खाया माझ्यात या. नक्की येऊ बरं का आजी. आणि तुम्ही नसता म्हणला ना तरी मी आलोच असतो. म्हातारी कौतिकानं हसली. कानशिलावर बोटं मोडत गेली. चाच्यानं सारी भांडी आवरली, खरा घासून घेतली. आता तू पुस्तक वाचत पड, मी जाऊन येतो नावाकडनं.
उगा आपल्या कामात गिऱ्हाईकाची अडचण न ग. वय खरंय, मी बी येतो की. आता कशाला उन्हाचं येतो तू? निवांत सांजचा ये, 4च्या मोहरं शिरवाळ पाडल्यावर. चाच्याजी कपडे चढवून आपले जुनाट जोडे कर्र कर्र वाजवत निघाला. नावेजवळ होते 7-8 जण. त्यात एक म्हातारी गठुळं उचलणार नाही एवढं घेतलेलं. काय आहे गठुळ्यात म्हातारे? काय करायचं बाबा माझ्या बाळा, मी तुपात बुडवून खारका खाल्ल्या. नातवाला निदान साजूक तूप तरी. कवा येत नाही वय ना तू? नाही येत. पोरा बाळाचा माणूस तो. आपल्यावानी साडा आहे का तो? बरं गठुळ्याचे किती पैसे देऊ? काय नक बस. एकीकडे नाव चालवी, दुसरीकडे चाच्या पैसे गोळा करत होता. 10-11 माणसं. त्यामध्ये संपत शिंगाड्याचं पोरगं माशाची काठी घेऊन बसलेलं. काय र, भोयाचा ना तू? वय संपा भोयाचा. बापाची नाव असताना ह्यात कशाला आला र? ती नाव गेली मासं धराया. मग ही 4 टोपली मासं कोणी त्वा धरलं का? नाही, बाबानंच येरवाळी आणलं. आण रुपयान. रुपया कसा? अरे तुझी पावली आणि पाठीचं 12 आण. एवढं? लेका 100 रुपयाचा माल घेऊन चाललाय की. पण बाबा तर म्हणला पावलीच्या गिन्नड देऊ नको. पहिली उधारी दिली का माझी? नाही. मग बिन लाजवानी कशाला बसलं रे येऊन? या गावात संपा सिंगाड्यासारखे हरामखोर जात नाही. कवा टायमात पैसे देणार नाही. मासं इकत घ्यायला जावा का 2 रुपये जास्तच घेतो किलोच्या मागं. साऱ्या माणसांपुढं पोराची बेइज्जत केली. पोरानं कशी तरी आधेली हातावर ठेवली. चाच्याला लई वैतागला, पण करतो काय? रोज असं एका दुसरं गिऱ्हाईक भेटायचं. जाताना काही एवढं नसायचं, पण येताना प्रत्येकजण वजा आणायचा. स्वतःहून पैसे देणारी काय होती, पण कमी. आडगी मंडळी जास्त. बरं पुन्हा काय बोलायची सोय नाही. कारणं येणं भांडण. बाया माणसासनी चाच्याजी देव वाटायचा, देव. त्यासनी बसायचा जागा द्यायचा. वजी स्वतः उचलून ठेवायचा. उतरताना मदत करायचा. अवघडलेली बाई असली तर लेकीच्या वर काळजी. नावेतच पलीकडे नेऊन थांबणार नाही. पार उघराट चढून एसटीत बसून मगच माघारी येईन. त्यामुळं चाच्याबद्दल बाया माणसात भलता आदर. पापणी कुठली वाकडी व्हायला. एवढी मोठी कालेची रगाट कार्टी, पण चाच्यापुढं नांगी टाकायची. दिवस मावळाय. 7-8 पोरं घेऊन सलीम आलाच. आबाजी आम्ही फिरून येऊ का नावेतनं? आपण लवकर ये आणि नाव नीट गुती येऊ. मी चलू का घरी? होय. काय करू रातच्याला? काय फकस्त भात करा. मटण आणू का? नाही न ग, सकाळ आणा. मग मासा तरी आणतो. आज काय नक, मटण मासं उद्या. पोट लय खळाळतंय आज. पोरं हसली. चाच्याजी दमदार पावलं टाकत निघाला. पोरं नावेत चढली. सलीमला गाणं म्हणायचा आग्रह करायला लागली. सलीमने सूर लावला. पोरांनी टाळ्या पिटायला सुरुवात केली. त्या पसरट प्रवाहावर ते सुंदर गीत वाऱ्याच्या लहरीबरोबर पसरत पसरत चाललं होतं. श्रोते हो, हा होता पहिला भाग प्राध्यापक W.बा. बोधे लिखित सामना या कादंबरीचा. दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.